रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट ज्यांना ठाण्यात नवीन जीवन चालू करायचे किंवा मग आपलं बजेटच कमी आहे आणि ठाणा स्टेशनपासून पण जवळ असायला हवं, अशाच लोकांसाठी खरं तर हा फ्लॅट आहे। हा बजेट फ्लॅट म्हटलं तरी चालेल, कारण की फ्लॅट हा 1 BHK असणार आहे। कार्पेट साधारणतः 390 आहे आणि मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 2000 रुपये मेंटेनन्स असणारा फ्लॅट आहे। 15 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे। NG रेजेन्सी नावाचं कॉम्प्लेक्सचं नाव आहे। तसं जर बघितलं तर जे कल्याण ठाणे मेट्रो असणार आहे त्याला कनेक्टेड असणार जो बाळकुम रोड आहे किंवा दोस्ती वेस्ट काउंटीच्या बॅक साईडलाच हे घर असणार आहे। शाळा वगैरे थोड्या लांब आहेत, नाही असं नाही आहे, किंवा मग काल्हेर कशेरीला जाणाऱ्या रोडवरती हा फ्लॅट असणार आहे। तर ह्याच बिल्डिंगमधला इथं तसं बघितलं तर 10-15 बिल्डिंग्स ह्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत। बेसिक ॲम्युनिटीज गार्डन वगैरे छोटेसे आहेत, खूप लॅविश ॲम्युनिटीज नाही आहेत, पण त्यातली त्यात ॲडजस्टमेंट करायचे म्हटलं तर बजेट ॲडजस्ट करू की फ्लॅट ॲडजस्ट करू की डिस्टन्स ॲडजस्ट करू, ह्या सगळ्या गोष्टींचा सार जर बघितलं तर एक साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती ठाणा स्टेशनपासून असणार हे NG रेजेन्सी कॉम्प्लेक्स। याचा 1 BHK फ्लॅट हा कसा असणार आहे, खरं घराची साईज वगैरे जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल की घराची साईज खरोखर चांगली आहे। राहिला प्रश्न रेटचा, तर रेट थोडासा कमच आहे, कारण खूप मोठा रेपुटेड हा विषय नाहीच आहे। कारण एका फ्लोअरवरती जर आलात तर तुम्ही एक लिफ्ट तुम्हाला ह्या साईडला मिळते, अधिक घरांची जर संख्या बघितली तर 2-4 घरं तरी एका फ्लोअरवरती तुम्हाला मिळणार आहेत। हे जे ओनर आहेत यांनी फर्निचरमध्ये त्यांनी थोडंफार बनवलेलं आहे की सेफ्टी डोअर बनवलेला आहे दरवाजाला। ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। आपण मिडल फ्लोअरला आहोत, तर पूर्वेला तुम्ही आतमध्ये जाणार आहात आणि पश्चिमेला घराच्या बाहेर पडणार आहात। तर तुम्ही हॉलची साईज बघू शकता, हॉलची साईज पण चांगली बखळ म्हणजे चांगली मोठी आहे। म्हणजे साईज वाईज जर विचार केला तर बघा, ह्या लोकांनी इकडे एक सोफा अधिक ह्या साईडला पण एक सिटिंग अरेंजमेंटचे केले, त्याच्यामुळे तुम्हाला जर बघितलं तर घरामध्ये उजेड वगैरे पण चांगला आहे। ह्या साईडला तुम्हाला विंडो हे खिडकी मिळते, जी स्लायडिंग खिडकी आहे। थोडं काम वगैरे करायची गरज आहे, नाही असं नाही आहे की थोडं आल्यानंतर तुम्हाला पेंटिंगचं वगैरे काम करायचं किंवा मग तुम्हाला असं वाटते की प्रॉपर फिक्स फर्निचर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर मग त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। आता इथं त्या हिशोबाने जर बघितलं तर मग ज्यावेळेला आपण आतमध्ये येऊ त्यावेळेला तुम्हाला इथे एक बाथरूम मिळू शकतं, जिथं पाण्याची टक्के वगैरे वरती त्यांनी ठेवलेली आहे। पाण्याचा तसा प्रॉब्लेम नाही आहे, पण स्टोरेजसाठी म्हणून त्यांनी पाणी ठेवलेलं आहे। पहिल्यांदा पाण्याचा प्रॉब्लेम इकडे होता, पण आता नाही आहे। आणि मग ह्याचं असं मोठं किचन आहे, हे किचनमध्ये पण आपल्याला खरं काम करायची गरज आहे। आता हे लोक राहत आहेत तिथे, हे विकून त्यांना पुढे जायचं आहे आणि मग ह्या साईडला त्यांनी मंदिराचा बंदोबस्त करून ठेवलेला आहे। अशा पद्धतीचा हा किचन आहे आणि किचनच्याच बाहेर आपण आल्यानंतर तुम्हाला मी ह्या साईडला दाखवलं आंघोळीसाठी जागा आणि ही वॉशरूमसाठी परत इथे एक वेगळी जागा यांनी ह्या फ्लॅटमध्ये दिलेली आहे। हे शेवटचं आपलं बेडरूम असणार आहे। ह्या बेडरूममध्ये जर बघितलं तर तुम्हाला बेडरूममध्ये जागेचं जे आहे ती जागा मोठी आहे, म्हणजे चांगली जागा आहे। कारण ह्यांनी तर हे कपाट मागच्या साईडला ॲडजस्ट केलं नाही, पण तसं हे कपाट जर मागं ठेवलं असतं तर याच्यात पण मस्त जागा आहे। एवढी मोठी तुम्हाला ॲक्च्युली कपाटाला जागा आहे, पण आता ह्या लोकांनी स्टीलची अलमारी असल्या कारण यांनी पुढे ठेवली। जर ती आतमध्ये ठेवली तुम्हाला प्रॉपर मोठा बेड इथे सेट नक्की होऊ शकतो। आता इथं बुजुर्ग लोक राहतात, त्याच्यामुळे मग त्यांचं रखरखाव त्या पद्धतीचा आहे। आणि जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इथे चांगली मोठी तशी बघितली तर स्टँडिंग बाल्कनी चांगली अशी एकदम जे शेपमध्ये आहे, पण आता ह्याचा वापर किंवा रखरखाव ज्या पद्धतीने असायला हवा त्या पद्धतीचा नाही। आणि जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इकडे समोर बघा, हे तुम्हाला जे भविष्यात येणारं जे मेट्रो आहे ते मेट्रो तुम्हाला इकडनं जवळ आहे। मग तुम्ही ह्या बाल्कनीमध्ये जर उभा राहिलात तर तुम्हाला समोर पारशीचा डोंगर वगैरे नक्की दिसतो। मात्र तुमच्या घरामधनं हा काल्हेर कशेरीला जाणारा रोड आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। हा तसा बघितलं तर 1 BHKचा फ्लॅट मी तुम्हाला दाखवला आहे। आणि हे जे ओनर आहेत आता यांनी आपल्याला सांगितलं आहे की बाबा विकायच्या वेळेला याची साधारणतः एक 55 लाख रुपये किंमत ठेवलेली आहे। 55 मध्ये ते निगोशिएशन करण्याची त्यांची मानसिकता आहे। पण जर समजा आपल्याला फ्लॅट आवडला आणि जर बोलायचं ठरलं तर जे कोणी बजेट ॲडजस्ट करणारे मंडळी असतील, ठाणा स्टेशनपासून जवळ हवं आहे आणि बजेट बिल आपलं जेमतेम आहे, तर त्याच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो। माझे फ्लॅट कसे वाटतात मला नक्की सांगा, कारण की आणि मला थोडं सबस्क्रायबर जास्त केलं तर खूप बरं होईल आणि जास्तीत जास्त लोकांनी फ्लॅट बघा। जर कोणाला अशा फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवू शकतो। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।